आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी। रोहित पवार आणि एमपीएससी विद्यार्थी सध्या शरद पवारांच्या भेटीला गेलेत। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। पुण्यातल्या मोदी बागेमध्ये एमपीएससीचे विद्यार्थी शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरती शरद पवार यांनी राज्य सरकारला इशारा दिला होता आणि आक्रमक भूमिका घेतलेली होती। तर रोहित पवार हे स्वतः या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी झालेले होते आणि काल ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतल्यानंतर आता रोहित पवार यांच्यासह एमपीएससीचे विद्यार्थी शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। पुण्यातल्या मोदी बागेमध्ये एमपीएससीचे विद्यार्थी आणि शरद पवार यांच्यामध्ये भेट होती। शिवानी पांढरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तर शिवानी, काल आयोगाने निर्णय घेतला आणि यानंतर आता एमपीएससीचे विद्यार्थी शरद पवारांना भेटतात, काय अपडेट्स आहेत? काल दिवसभर या सगळ्या एमपीएससीच्या मुलांचं आंदोलन चाललं। त्यानंतर आयोगाने निर्णय दिला 25 तारखेची जी परीक्षा होती ती पुढे ढकलायची। त्याच्यानंतर जो महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे कृषी सेवा परीक्षेचा 258 जागांसाठी कृषी सेवेची जी परीक्षा आहे ती एमपीएससी समाविष्ट करून घ्या, ही त्यांची मागणी होती। मात्र या मागणी संदर्भात संभ्रम निर्माण झाला होता। त्या संदर्भात कोणतीही नोटिफिकेशन किंवा कोणतीही जी काही माहिती होती ती व्यवस्थित प्रसिद्ध करण्यात आली नाही। त्यामुळे आता सगळेजण शरद पवारांच्या सगळे विद्यार्थी शरद पवारांच्या भेटीला आले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर यावर कशा पद्धतीने तोडगा काढण्यात येईल, आपण आयोगाकडे कशा पद्धतीने अपील करायचं, या सगळ्याबाबत चर्चा केल्यानंतर हे विद्यार्थी आणि शरद पवार मिळून यावर निर्णय घेणार आहेत। प्रज्ञा, शिवानी, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।